जून महिन्यामध्ये दोन गोष्टी ठरलेल्या आहेत. तर ती पावसाची वाट, मृगाची जी पेरणी होती आणि शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतो, आणि दुसरं पोरं शाळेकडे डोळे लावून बसलेले असतात. सुट्ट्या संपून शाळा उघडतात आणि मुलांना असं झालेलं असतं की एरवी सुट्टी मागणारे, आठवड्यातून रविवार 3दा येतील का म्हणणारे पोरं इतक्या लांबलेल्या सुट्ट्यांना मग शेवटी एका अर्थाने कंटाळतात आणि त्यांना उत्सुकता निर्माण होते की कधी एकदा शाळा सुरू होते, कधी एकदा ते मी शाळेचा गणवेश घालून शाळेमध्ये जातो, नव्या वर्गात बसतो, कोऱ्या पुस्तकांचा वास घेतो, कोऱ्या पानांचा, आणि ते सगळे मित्र कसे जुने भेटतात वगैरे वगैरे. विशेषतः आता माझ्या वयाचे आणि माझ्या मागच्या पुढचे नॉस्टॅल्जिक होत परत आपल्या शाळेच्या दिवसामध्ये जातात. या शाळा प्रवेशाच्या निमित्ताने थोडेसे वेगळे मुद्दे, कारण की आता 10वी-12वीचा निकाल लागेल आणि ते पालकांच्या डोक्यामध्ये पोरांच्या करिअरचं भूत नाचायला सुरुवात होईल. म्हणून त्या पार्श्वभूमीवरती एक थोडंसं शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे आधीच तज्ज्ञांनी सांगितले तेच थोडंसं परत तुमच्यासमोर मांडायचं आहे. तो मुद्दा इतका साधा आहे, महत्त्वाचा आहे, पण वारंवार सांगावा लागतो, कारण की ते प्रवेशाची वेळ आली की ते भल्या भल्या पालकांचे डोकं पूर्णपणे विस्कटून गेलेलं असतं. मातृभाषेतून शिक्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्या तज्ज्ञांनी, जगभराच्या तज्ज्ञांनी लिहून ठेवलेलं आहे, अनुभव सांगितलेले, शास्त्रशुद्ध मांडणी केलेली आहे. पण आपल्याकडे विशेषतः भारतात आणि आपण महाराष्ट्रात म्हणूयात मराठी माणसांच्या बाबतीमध्ये इंग्रजीमध्ये मुलांना शिकवायचा इतका अट्टहास आहे. खरं तर इंग्रजी शिक्षण ही गोष्ट वेगळी आणि इंग्रजीमधून शिकणं ही गोष्ट वेगळी, दोन हे लक्षातच घेतलं जात नाही. जगाची भाषा इंग्रजी आहे, व्यवहाराची भाषा इंग्रजी आहे, इंग्रजी आलं तर तुम्हाला फायदा होईल, याच्यात काही वाद नाही, चर्चाही करायची गरज नाही. आता सध्या जागतिकीकरणाच्या 90 नंतरच्या काळात 30-32 वर्षे उलटून गेलेली आहेत आणि आपला जो ज्या पद्धतीने जगाशी संपर्क, IT क्षेत्रामध्ये भारतानं मारलेली मुसंडी, हे सगळं इंग्रजीच्या जोरावरती आहे, हे काही कोणी नाकारत नाही. प्रश्न कुठे आहे की जे मूल लहान असतं, 4थ्या-5व्या वर्षी तुम्ही मुलाला शाळेमध्ये घालता आहात आणि तेव्हा KG, ते काय प्री स्कूल असंच्या नावाखाली, नंतर मग पहिली दुसरी, वय वर्ष 10चं होईपर्यंत त्या मुलाची आकलन क्षमता, खरं तर आपल्या अगदी नेमक्या भाषेत सांगायचे तर 16चं होईपर्यंत, प्राप्तेतु षोडश वर्षे पुत्रो मित्र वदाचरित असं संस्कृत वचनच आहे. म्हणजे 16 वर्षाचं होईपर्यंत त्याची आकलन क्षमता हळूहळू विकसित होत असते, पूर्णपणे विकसित झालेली नसते. जशी शारीरिक क्षमता पण त्याची पूर्णपणे विकसित होत नाही, त्याच पद्धतीनं बौद्धिक क्षमता पण विकसित होत नाही. म्हणून या कालखंडामध्ये त्याच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे, जी भाषा बोलली जाते ती त्याला नीट कळते. म्हणून मातृभाषेचा अर्थ आईची भाषा असा होत नाही. मातृभाषा म्हणजे त्याच्या आजूबाजूला जी भाषा बोलली जात आहे आणि ती त्याच्या कानावर पडल्यामुळे नकळतपणे तिला त्या भाषेमधलं आकलन सोपं जातं. भाषा असा शब्द आहे, नुसतं शब्दशः न घेता भाषा म्हणजे तुमच्या आजूबाजूचं सगळं वातावरण आलं. म्हणजे अक्षरशः जो मुलगा ज्या प्रदेशामध्ये राहतोय त्या प्रदेशाच्या निसर्गाची वर्णनं त्याच्यामध्ये यावी, त्या पद्धतीच्या त्या परिसरातल्या चालीरीती परंपरा त्याच्यामध्ये याव्यात, असंख्य गोष्टी आहेत. आपण फक्त भाषेला पकडून बसतो. हे सगळं वयाच्या 10व्या वर्षापर्यंत किंवा अजून थोडंसं पुढे जाऊन 16व्या वर्षाच्या होईपर्यंत त्याला एकदा नीट समजलं तर एकदा मग त्याची मुळं पक्की होतात आणि त्या आधारावरती तो मग बाकीचं सगळं आकलन करून घेऊ शकतो. आपल्याकडे अक्षरशः समजा ह्या प्रदेशामध्ये, मी आता ह्या मराठवाड्यातून हा व्हिडिओ करतो आहे, या प्रदेशामध्ये ज्या पद्धतीची झाडं वाढतात, विशेषतः आंब्याच्या बाबतीत असं म्हणतात की जो गावठी आंबा आहे त्या गावठी आंब्याचं झाड जेव्हा लागलेलं असतं त्या झाडावरती दुसऱ्या बाहेरच्या आंब्याची आणून कलम लावली जाते. म्हणजे मुळं जी असतात ती गावठी आंब्याचीच असतात. त्या गावठीच्या आंब्याच्या मुळांवरती कलम जर दुसरी केली खोडावरती म्हणजे, तर मग ती फांदी वाढती आणि ते फळं लागतात. पण मुळं जी असतात ती ह्या प्रदेशामध्ये वाढणारी जी झाडं आहेत परंपरेनं, आणि सगळे मुळं पसरून मातीतून पोषक द्रव्य घेऊन मग ती पुढं वाढतात. त्या पद्धतीने 10वीपर्यंत किंवा किमान 4थीपर्यंत तरी प्राथमिक शाळेतलं शिक्षण ही मुळं आहेत, मातृभाषेतलं शिक्षण. ती एकदा पक्की झाल्याच्या नंतर मग तुम्ही ह्याच्यावरती दुसरं कलम करा, त्या मुलाला दुसरी भाषा शिकवा, त्याला कुठल्या स्पर्धेमध्ये उतरा, तो सक्षम झाल्याच्या नंतर. हा एक साधा मुद्दा विसरला जातो वारंवार तज्ज्ञांनी सांगून सुद्धा. आजही कुठल्याही कारणानं का असेना 90-92% मुलं ही मराठीतच शिकतायत महाराष्ट्राचा जर विचार केला तर. कारण काय असोत किंवा निरीच्छना असोत, म्हणजे पर्याय नाही म्हणून का असं. त्याच्या नेमकं उलट 8-9% मुलं फक्त इंग्रजीमध्ये शिकतात आणि पालक मोठ्या ह्यानं त्यांना त्याच्यामध्ये कोंबून त्यांच्या करिअरचं सगळं करतायत. त्याच्यामुळे पहिला साधा मुद्दा व्यावहारिक पातळीवरचा, मुलांच्या आकलन क्षमतेच्या बाबतीतला, की मुलांना मातृभाषेत शालेय शिक्षण द्या.
त्यांना किमान 10वी शिक्षण मातृभाषेत मिळाल्याच्या नंतर त्यांची आकलन क्षमता अतिशय चांगली व्यवस्थित होईल. त्या मुळांवरती, ह्या पक्क्या व्यवस्थित वाढलेल्या मुळांवरती ते चांगलं खोड तयार झाल्याच्या नंतर मग तुम्हाला जे कलम करायचं आहे करिअरचं, दुसऱ्या भाषेचं, ते करा. आणि ही पण खूप उदाहरणं आहेत. आज अतिशय चांगल्या पद्धतीनं सफाईनं इंग्रजी बोलणारे कितीतरी, म्हणजे 40-50च्या वयातले, 35च्या वयातले आजचे जे त्या क्षेत्रामध्ये पुढे सरकणारे लोक आहेत, ह्यांनी मातृभाषेतूनच शिक्षण घेतलेलं, हे वारंवार त्यांच्या मुलाखतीतून, उदाहरणातून समोर आलेलं आहे. आता जो दुसरा मुद्दा मला गांभीर्याने समोर ठेवायचा आहे, ह्याच्या थोडासा पुढचा मुद्दा आहे, तो करिअरच्या नावाखाली, रॅट रेसच्या नावाखाली अगदी छोट्या वयांपासून मुलांना जी बांधून ठेवलं जात आहे. म्हणजे आता 8वीपासूनच त्यांना सांगितलं जातं की 12वी नंतरच्या तुमच्या करिअरसाठी क्लासेस कसे लावले पाहिजे, IITची तयारी आधीपासून कशी करून घ्यायची, किंवा कुठल्याही एंट्रन्स एक्झामची. आता तर फक्त IIT पुरतं उरलेलं असं नाही, मेडिकल पुरतं उरलेलं असं नाही, कुठल्याही क्षेत्रातल्या काय म्हणता येईल त्या एंट्रन्स एक्झाम, प्रवेश परीक्षेसाठीची तयारी 2-2, 3-3 वर्ष. म्हणजे 10वीचे निकाल लागले नाहीत तर लगेच तुमचे 11वी-12वीचे क्लासेस सुरू. मग बरं, ह्याच्यातून झालं काय माहिती आहे का, स्वाभाविकपणे मुलं लहान असताना जशी त्यांची आपण शारीरिक क्षमता वाढत असते, आकलन क्षमता वाढत असते, त्याच पद्धतीनं आजूबाजूचा परिसर टिपणे, साहित्य, संगीत, कला, असंख्य गोष्टीचा संधा अनुभव घेणे, ह्याची पण त्यांची क्षमता विकसित होत असते. आणि नेमकं ह्या काळात तुम्ही काय करायला, त्यांना करिअरच्या नावाखाली म्हणून सुट्टीमध्ये हॉबी क्लासेस. म्हणजे आता हे काय विचित्रपणा होऊन बसलेला आहे की हॉबी म्हणजे तुम्ही स्वच्छंदपणे, तुम्हाला काहीतरी आवडते. अगदी आम्ही जुन्या काळी ते सायकलचे खराब झालेले टायर घेऊन खेळायचो. आता तर ते खेळाला खेळ पण कोणी म्हणत नाही. किंवा एक लोखंडाचं सळी असायची आणि खुपसा पाणी, पावसाळ्यातला सगळ्यात लोकप्रिय खेळ, किंवा गोट्या खेळायची, विटीदांडू खेळायचे. ह्याचे काही क्लासेस नव्हते. हे खेळ म्हणजे काय असतं की तुमच्या मनाची उत्फुल्लता जी असते, उत्स्फूर्तता जी असते, प्रसन्नता ती असते, या सगळ्याचा उपयोग तुमच्या शारीरिक क्षमता लावून होतो, म्हणजे खेळ. जसं साहित्य, संगीत, कलेचं बौद्धिक आणि हा आनंद मिळतो, तसं शारीरिकीच्या मैदानावर तुम्ही जाता आणि तुम्ही खेळता. ह्याच्यासाठी काही अशी विशिष्ट चौकट किंवा इतकाच वेळ खेळायचं असं काहीच नाहीये. ही सगळी बंधनं बाजूला ठेवून शांतपणे मुलं निसर्गात रमलेली आहेत, कुठं खेळतायत, किंवा त्यांना जर तुम्ही अशी मुळात बंधनं घातली तरच त्यांच्यावर अन्याय होतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही खेळाच्या बाबतीमध्ये, हॉबीच्या बाबतीमध्ये तुम्ही क्लासेस लावून तसे बंधनं घालणार असाल तर त्यांच्यावरती प्रचंड मोठा अन्याय करायचा. आणि ह्या सगळ्यातून व्हायला लागलंय काय की आम्ही असे यंत्र तयार करायला लागलो. म्हणजे त्यांना असं झालेलं आहे की काहीतरी हास्य क्लब म्हणजे थोडा वेळ फक्त हसायचं, नंतर मात्र काय हसायचं नाही, असं कुठं प्रकार आहे. इतका वेळ आनंद घ्यायचा, नंतर आनंद घ्यायचा नाही. याचा तोटा असा जाणवतो आहे. स्वाभाविकपणे नातेवाईक, मित्रमैत्रिणी या सगळ्यांमध्ये बसले, निवांत गप्पा मारल्या, आपले भावभावना व्यक्त केल्या, त्याचे अनुभव समजून घेतले, ह्या सगळ्यातून आपोआपच एक मानसिकदृष्ट्या तुम्हाला शांतता मिळत होती, समाधान मिळत होतं, त्याच्यापासून तुम्ही वंचित करत आहात. म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत, म्हणजे 10वी पर्यंतचं शिक्षण जसं तुम्ही मातृभाषेतून द्या, त्याच पद्धतीनं आजूबाजूचं वातावरण त्याला नीट समजून घेऊ द्या, त्याच पद्धतीनं तिथल्या परंपरा, तिथलं संगीत, खेळ, कला, क्रीडा याच्या बाबतीमध्ये मोकळेपणानं त्याचा जर तुम्ही क्लास करणार असाल तर त्याचं वाटोळ होऊन बसतं. ह्याच्यानंतर तो मुलगा पुरेसा मॅच्युअर झाल्याच्या नंतर, 16 वर्षाच्या नंतर मग त्याला जाणीव करून द्या आणि स्वाभाविकचपणे तो तिकडे वळेल. जसं त्या शास्त्रीय संगीतामध्ये जयपूर घराण्यासारखे ते मुळात आवाज तयार करून घेणे याला जास्त महत्त्व देतात. आणि मग तो तयार झालेला गळा, त्याची बुद्धी आणि त्या सगळ्यातून मग त्या तयार झालेलं ते प्रत्यक्ष रुजलेली मुळं आणि ते तयार झालेलं खोड, ह्याच्यावरती दुसरं कलम करून काय व्हायचं ते पुढच्या गोष्टी होऊ शकतील. त्या पद्धतीनं 10वी पर्यंतचं जे शालेय शिक्षण आहे ते आनंददायी व्हावं. त्याच्यामागे तुम्ही जर असा दट्ट्या लावणार असाल करिअरचा आणि बाकीचा, आणि जो शेवटचा मला मुद्दा फार महत्त्वाचा वाटतो की असं काही साचेबद्ध कुठली गोष्ट असू शकत नाही की तुम्ही अमुक 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 इतकं केलं म्हणजे तुम्हाला इतके पॅकेजची नोकरी भेटेल, इतकं समाधान भेटेल. असा फॉर्म्युला जगात कोणालाही सापडलेला नाही. जसं आम्ही शेतकरी चळवळीमध्ये भांडतो की तुम्ही हमीभाव नावाची गोष्ट काय काढली आणि असा विशिष्ट हमीभाव, त्याला 50% नफा, उत्पादन खर्च 50% नफा, अमुक तमुक म्हणाल तर जगभरातले लोक तेच करतील ना, जर इतकी हमी असेल नफ्याची तर. तसं जर तुमच्याकडे कोणी असं म्हणाल की अमुक तमुक एवढं करिअर करा, जसं काही कारखाना आहे तो इकडून रॉ मटेरियल कच्चं माल टाकायचं आणि बाहेर काहीतरी प्रॉडक्ट बाहेर पडेल, तसं त्या पोराला शाळेमध्ये टाकायचं, त्याच्यावरती धाड धाड असे सगळे अत्याचार करायचे करिअरचे, म्हणजे ते काहीतरी बाहेर एक तयार होऊन पडेल, असं नाहीये. आनंददायी शिक्षणासाठी म्हणून किमान शालेय पातळीपर्यंत म्हणजे 10वी पर्यंत मुलांना मुक्तपणे संचार करू द्या, मुक्तपणे शिकू द्या, हसू खेळू द्या,
त्यांचे जे छंद आहेत ते जोपासू द्या आणि एकदा अशा पद्धतीनं त्यांची सगळी मुळं विकसित झाली, ते खोड पूर्णपणे वाढल्याच्या नंतर मग तुम्हाला त्याच्यावरती काय कलम करायचे ते करा. आजच्या ज्या पिढीला त्यांची जी शाळा आठवत असेल तिच्यावरची ही अतिशय गोड आणि वेगळी अशी वसंतवाणी. पावसासोबत शाळेची चाहूल, आनंद ते मुलं आठवाने. पावसासोबत शाळेची चाहूल, आनंद ते मुलं आठवाने. मित्रमैत्रिणींचा गोड सहवास, पुस्तकांचा वास नवा खोरा. शाळेचा हा वासा तोच गणवेश, दोस्तांचा आवेश तोच जुना. खुणावते पुन्हा शाळेचे मैदान, विजयी तहान जिंकण्याची. दप्तरात एक गुलाबाचे फुल, मैत्रिणीची भूल मनावर. दप्तरात एक गुलाबाचे फुल, मैत्रिणीची भूल मनावर. मधल्या सुट्टीत डब्बा तो आईचा, प्रेमाच्या गोडीचा चवदार. गेले ते दिवस संपली ती शाळा, गेले ते दिवस संपली ती शाळा. मनी चाले चाळा कांत म्हणे, मनी चाले चाळा कांत म्हणे. आजही शाळेतल्या आठवणी, शाळेतले मित्र आणि ते शाळेतली मैत्री का टिकती, तर तुम्ही त्या निर्व्याजपणे ती केलेली असते म्हणून. केवळ मैत्रीच नाही, त्या काळात केलेला निर्व्याज विशुद्ध असा विचार, त्या काळात घेतलेला आनंद, त्या काळात जोपासलेला छंद, ह्या सगळ्या गोष्टी पुढे टिकतात. आजच्या पिढीला 50शीत आलेल्या माझ्यासारख्यांना तुम्ही विचारा की ह्या सगळ्यांची जे छंद नंतर जोपासले ते शाळेच्या काळामध्ये जोपासले गेलेले होते. ज्याच्यात त्यांना आनंद भेटला तो तेव्हाचा भेटलेला आहे. तर हा आनंद आजच्या पिढीला मिळण्यासाठी त्यांच्यावरचं दडपण बाजूला ठेवा आणि किमान 10वी पर्यंत तरी मुक्तपणे मुलांना शाळेचा आनंद घेऊ द्या, शालेय शिक्षण घेऊ द्या. इथेच थांबूया. धन्यवाद.